नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग 36. युअर ऑनर, आरोपींनी केलेला गुन्हा हा महाभयंकर आहे. क्रूरपणाचा तर अगदी कळसच. पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या या राज्याला ही घडलेली घटना म्हणजे कलंकच म्हणावा लागेल. या राज्याला थोर संतांचा, महतांचा, शूरवीरांचा आणि बुद्धिमान महापुरुषांचा, धुरंधरांचा फार मोठा वारसा आहे. अशा राज्यात अशी घटना घडावी. माणूस इतका क्रूरही वागू शकतो, इतके घृणास्पद दुष्कृत्य करू शकतो, इतकं वेधून व्हावं माणसानं, हा अतिशय किळसवाना प्रकार आहे. अगदी मतीच सुन्न होते, निदान माझी तरी. युअर ऑनर, गुन्हेगाराला जात नसते. त्याच्या गुन्ह्याची प्रत हीच त्याची जात आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशभर मी भयंकरातले भयंकर असे अनेक खटले लढलो आणि पाहिलेही आहेत. अनेक गुन्हेगारीची प्रकरणं मी पाहिली आहेत, परंतु गोटेवाडीसारखे इतके महाभयंकर प्रकरण मी प्रथमच पाहतो आहे, अभ्यासतो आहे. अमानवीपणाचा तर नव्हेच, पण राक्षसपणाचाही अगदी कळस म्हणावा लागेल. युअर ऑनर, अशा गुन्हेगारांना खरं तर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. असे प्राणी जिवंत ठेवायचेच कशासाठी, जे माणूस या संज्ञेलाच कलंक आहेत. युअर ऑनर, यांना किमान इतकी जबरदस्त शिक्षा दिली गेली पाहिजे की भविष्यात कोणतीही व्यक्ती अशा प्रकारचं दुष्कृत्य करण्या अगोदर 100दा विचार करेल, नव्हे करण्यास धजावणारच नाही. त्यांच्या परिस्थितीकडे अथवा त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे न पाहता न्यायाधीश महोदयांनी त्यांच्याप्रती कोणत्याही प्रकारची दया माया न दाखविता त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करावी. कारण हा समुच्चय स्त्रीच्या शिलाचा प्रश्न आहे. युअर ऑनर, हा केवळ अमृतनगर जिल्ह्याचा नव्हे तर या राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण या प्रकरणाची दखल देशातील सर्व प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. यावरूनच या प्रकरणाची भयंकरता आणि क्रूरता लक्षात येते. सामान्य जनतेची न्यायदेवतेवरील श्रद्धा आणि विश्वास ढळता कामा नये याचीही दक्षता घेतली जावी, एवढीच न्यायाधीश महोदयांना माझी विनंती आहे. युअर ऑनर, विशेष सरकारी वकील तेजवील कदम आपली बाजू अतिशय प्रभावीपणे आणि रोखठोक मांडत होते. नलिनी हळदणकर यांना वाकून अभिवादन करीत आसनस्थ झाले. न्यायाधीश हळदणकरांच्या न्यायदालनात गच्च अशी गर्दी दाटली होती. कमालीची शांतता आणि तितकीच उत्सुकता पण होती. कदम वकील युक्तिवाद करीत असताना फक्त त्यांचीच शब्द संपूर्ण दालनात फरशीवर मोती पडताचा जो ध्वनी उठावा इतक्या स्पष्टपणे ऐकू येत होते. त्यांचा युक्तिवाद ऐकण्यास शहरातील ज्येष्ठ वकिलांपासून ते प्रॅक्टिस सुरू केलेल्या नवख्या वकिलांपर्यंत सर्वांची एकच गर्दी झाली होती. न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त चोख होता. न्यायालयाच्या बाहेर मात्र प्रचंड गर्दी होती. आतल्या भागात सर्व 13 आरोपी बसले होते. त्यांच्यामध्ये रावशाही बसला होता. त्यांच्या आजूबाजूला काही पोलीस आणि 2-3 फौजदार उभे होते. न्यायालयाच्या आवारात आरोपींचे कुटुंबीय आणि नातेवाईक आपापल्या माणसाला भेटण्यासाठी आले होते. आता न्यायदालनातील लोकांना आरोपींचे वकील आपली बाजू किती प्रभावी आणि भक्कमपणाने मांडतात याची उत्सुकता लागली होती. हु इज नेक्स्ट? न्यायाधीश हळदणकरांनी आरोपींच्या वकिलांवर नजर टाकीत विचारलं. ॲडव्होकेट नरेंद्र चिटणीस न्यायाधीशांना अभिवादन करीत उभे राहिले. येस मिस्टर चिटणीस, प्रोसीड ऑन, न्यायाधीश महोदया म्हणाल्या. युअर ऑनर, प्रसिद्ध सरकारी विशेष वकील महोदयांनी त्यांची बाजू मांडताना म्हटलं की गुन्हेगाराला जात नसते. गुन्हा केलेल्या व्यक्तीचा गुन्हा हीच त्याची जात असते. युअर ऑनर, मी कोणत्याही गुन्हेगाराचे अथवा त्याच्या गुन्ह्याचे अजिबात समर्थन करणार नाही, परंतु ह्या गुन्हेगारांचे पोट आणि पोटातील भूक हीच त्यांची जात आहे. या देशात गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरूनही त्या व्यक्तींची जात ठरविली जाते. अर्थात हा दोष इथल्या व्यवस्थेचा आहे. मिस्टर चिटणीस, कम टू द पॉइंट, न्यायाधीश हळदणकर मध्येच आडवीत चिटणीस वकिलांना म्हणाल्या. येस युअर ऑनर, मागे बोलल्याप्रमाणे मी पुन्हा तीच गोष्ट नम्रपणे आपणासमोर मांडू इच्छितो.
की माझे अशील हे दुसऱ्याच्या बोलण्याचे बळी ठरले आहेत. काहीच पर्याय समोर नसल्यामुळे जगण्यासाठी त्यांना वाममार्गाचा अवलंब करावा लागला आहे. गबरू गोटे या एका व्यक्तीने बाकी माझ्या सर्व अशिलांचा हत्यारासारखा वापर केला आहे आणि माझ्या अशिलांनी पोटातली भूक शमविण्यासाठी आणि आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी नजरेसमोर अन्य मार्ग नसल्यामुळे अगदीच नाविलाजास्तव त्यांना हा मार्ग अवलंबावा लागला आहे. युअर ऑनर, मॅन इज द बंडल ऑफ मिस्टेक्स असं म्हणतात. माझ्या अशिलांना सुधारण्यासाठी फक्त एक संधी द्यावी एवढीच माझी न्यायाधीश महोदयांना विनंती आहे. ॲडव्होकेट नरेंद्र चिटणीस न्यायाधीशांना अभिवादन करीत त्यांच्या जागेवर बसले. ओके, येस, नेक्स्ट प्लीज. हां, मिस्टर भूषण वराडे. न्यायाधीश हळदणकर ॲडव्होकेट वराडेंकडे पाहून अनुमती देत म्हणाले. ॲडव्होकेट भूषण वराडे न्यायाधीशांना अभिवादन करीत पुढे आले. युअर ऑनर, यापूर्वी झालेल्या आर्ग्युमेंट्समध्ये आम्हा वकिलांना आरोपींच्या बाजूने जे काही मुद्दे मांडावयाचे होते ते मांडले आहेत. माझे मित्र ॲडव्होकेट चिटणीसांनी आत्ताच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. युअर ऑनर, या देशातील आर्थिक आणि सामाजिक असमतोलपणामुळे काही ठराविक जातीतील लोकांच्या वाट्यालाच असे दुष्कृत्य करण्याची वेळ काय यावी? आदिवासी, पारधी, भिल्ल, रामोशी, बेरड या समाजातील लोकांच्या वरच्या समाजातील लोक कशा प्रकारे वापर करून घेतात? गोटेवाडीची ही घटना त्याचे अतिशय बोलके आणि जिवंत उदाहरण आहे. या समाजातील लोकांना सुधारण्याची संधी मिळाल्यास ते कलेक्टर, कमिशनर, पोलीस अधिकारी इतकेच नव्हे तर न्यायाधीशही होऊ शकतात. अशी काही उदाहरणं आहेत. युअर ऑनर, टाळी कधी एका हातानं वाजत नसते. काही अंशी ह्या गुन्ह्याला हे लोक जबाबदार असतील तर बऱ्याच अंशी वरच्या समाजातील लोक आणि इथली शासन व्यवस्था ही तितकीच जबाबदार आहे. इथल्या व्यवस्थेने आमच्या अशिलांवर लहानपणापासून चांगले संस्कार केले असते किंवा तशी संधी दिली गेली असती तर त्यांच्या हातून हा गुन्हा घडलाच नसता. याचाही न्यायाधीश महोदयांनी विचार करावा. ऑब्जेक्शन युअर ऑनर. व्हॉट इज दिस? इज दिस अ पिरियड ऑफ सोशिओलॉजी? मध्येच ॲडव्होकेट कदम उठून वराडे वकिलांच्या बोलण्यावर हरकत घेत म्हणतात. ऑब्जेक्शन इज सस्टेन्ड. न्यायाधीश हळदणकर म्हणल्या. ओके युअर ऑनर, मला एवढीच विनंती करायची आहे की मानवतेच्या दृष्टीने विचार करून आमच्या अशिलांच्या बाबतीत न्यायाधीश महोदयांनी योग्य तो न्याय द्यावा. ॲडव्होकेट भूषण वराडे न्यायाधीशांना अभिवादन करीत त्यांच्या जागेवर बसले. ओके, नेक्स्ट प्लीज. ॲडव्होकेट मिस्टर माधव कांबळे. न्यायाधीश हळदणकर कांबळे वकिलांकडे पाहत म्हणाले. रावसाहेब किसन असई या आरोपीला कठड्यात उभे करण्यात आले. येस युअर ऑनर, मी रावसाहेब किसन असईची बाजू मांडणार आहे. यापूर्वीही रावसाहेब किसन असईच्या बाबतीत सत्यस्थिती पुरावे आणि साक्षीदारांसह आपणासमोर मांडली. त्या अनुषंगाने मी आपणास विनंती करू इच्छितो की इतर आरोपींपेक्षा रावसाहेब या आरोपीची ओळख आणि पार्श्वभूमी वेगळी आहे. तो सुसंस्कृत घरातील कॉलेजचं शिक्षण घेणारा होतकरू विद्यार्थी आहे. आपणास सांगायला मला आणखी आवडेल की त्याने जेलमध्येच अभ्यास करून नुकतीच BAच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. रावसाहेबची या आरोपींबरोबर गणना म्हणजे किड्यांबरोबर गहूही रगडण्यासारखं आहे. त्याच्या गावातील लोकांनी साक्ष देताना त्याचे मित्र केरू आणि माधव तसेच इतर ग्रामस्थांनी त्याच्याविषयी सविस्तर सांगितलेलं आहे. त्याला कोणतीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही. स्वतः रावसाहेबांनी आपण या गोटेवाडी प्रकरणामध्ये अनावधानाने काहीही देणं घेणं नसताना कसे गोवले गेल्याचे न्यायालयात सांगितले आहे. गोटेवाडीच्या दरोडा आणि बलात्काराच्या घटनेत त्याचा दुरान्वयही सहभाग नाही अशा प्रकारचा कोणताही पुरावा नाही. युअर ऑनर, एका सुशिक्षित आणि भावी नागरिकाचा बळी उगीचच दिला जाऊ नये. त्याच्या भावी आशा आकांक्षांचा आणि आयुष्याचा चुराडा करू नये. रावसाहेब असईला न्यायाधीश महोदयांनी आपल्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून एका होतकरू तरुणाच्या भावी आयुष्याचा विचार करून योग्य तो न्याय द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे.
ॲडव्होकेट माधव कांबळे न्यायाधीशांना अभिवादन करीत त्यांच्या जागेवर बसले. रावशाला बाहेर नेण्यात आलं. न्यायदालनातील भिंतीवरील घड्याळात संध्याकाळच्या 6चे टोल वाजू लागले. या खटल्यासंदर्भातील दोन्ही पार्टींच्या वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. तसेच साक्ष पुराव्यांची तपासणी आणि उलट तपासणीही पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निकाल 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता देण्यात येईल, असे म्हणत न्यायाधीश नलिनी हळदणकर त्यांच्या आसनावरून उठून चेंबरमध्ये निघून गेल्या. न्यायदालनात जमलेली गर्दी वारूळ फुटताच मुंग्यांनी इतस्तत पसरावे तसे बाहेर पडून पांगू लागले. न्यायाधीश हळदणकर काय निकाल देणार? आरोपी दोषमुक्त ठरणार की त्यांना शिक्षा होणार? कितींना शिक्षा मिळणार? किती दोषमुक्त होणार? याची अमृतनगरसह अख्ख्या राज्यातील जनतेला उत्सुकता लागली. रावशाला कारागृहात झोप येत नव्हती. आपल्या आयुष्याचं काय होणार याचा तो रात्रभर विचार करीत होता.